Good morning all. Today we are going to see the our fourth lecture, which is fourth lecture of machine design or element of machine design, that is standardization. In standardization, see here, standardization is defined as obligatory or compulsory norms to which various characteristics of a product should comply or ॲग्री विथ स्टँडर्ड. म्हणजे याच्यामध्ये काय असं बघा, स्टँडर्डायझेशन म्हणजे काय करतो आपण याच्यामध्ये, तर स्टँडर्डायझेशन जे आहे ते कशासाठी आहे, तर ॲक्च्युअलमध्ये जर आपण बघितलं तर काय असेल, मार्केटमध्ये जर बघितलं तर वेगवेगळे कंपोनंट जे आहेत, म्हणजे मॅन्युफॅक्चर जरी वेगवेगळे असले तरी काय असेल याच्यामध्ये कंपोनंट जे आहेत ते कसे असेल, म्हणजे वेगवेगळे कंपोनंट, म्हणजे एकच कंपोनंट वेगवेगळे मॅन्युफॅक्चर जर का असेल त्याच्यामध्ये मॅन्युफॅक्चर झालं तर त्या कंडिशनला आपल्याला काय असेल, स्टँडर्डायझेशन इज डिफाईन. म्हणजे काय असेल बाबा, जर मॅन्युफॅक्चर जर असेल तो इंडियातला आहे किंवा जर आपण घेतला कुठल्या याच्यामध्ये फॉरेन कंट्रीमधला जर का असेल त्यामध्ये समजा तो मॅन्युफॅक्चर जरी असला तर त्या ठिकाणी काय असेल, तुम्हाला त्या ठिकाणी त्या कंपोनंटचं स्टँडर्डायझेशन जर तुम्ही केला तर तो कंपोनंट काय असेल त्यामध्ये तुम्ही इंडियामध्ये सेल करा किंवा अमेरिकामध्ये सेल करा तर त्याच्यामध्ये काय असेल, याचे पॅरामीटर म्हणजे त्याचे कॅरेक्टरिस्टिक जे असणार ते कसे असणार त्याच्यामध्ये सेम असणार. मग त्यामध्ये आपण म्हणतोय स्टँडर्डायझेशन हे डिफाईन एज ऑब्लिगेटरी और कंपल्सरी नॉर्म्स टू विच वेरियस कॅरेक्टरिस्टिक, त्या कंपोनंटचे कॅरेक्टरिस्टिक जे असणार आहे त्यासाठी केलेले आहेत. ऑफ अ प्रोडक्ट शुड बी कम्प्लाय विथ स्टँडर्ड. तो काय असेल, त्याच्या स्टँडर्डशी काय असेल कम्पेअर करतो किंवा कम्प्लाय करतो आपण म्हणू शकतो. द कॅरेक्टरिस्टिक इन्क्लूड मटेरियल comma dimensions and shape of the component. तर कॅरेक्टरिस्टिक काय काय इन्क्लूड करतो बघा, कॅरेक्टरिस्टिक इन्क्लूड मटेरियल, डायमेन्शन्स अँड शेप ऑफ कंपोनंट. त्याच्यामध्ये डायमेन्शन पण असणार, त्याचा शेप पण असणार आहे. मेथड ऑफ टेस्टिंग अँड मेथड ऑफ मार्किंग. मेथड ऑफ टेस्टिंग जी असणार ती पण याच्यामध्ये असणार आहे, मेथड ऑफ मार्किंग पण असेल ती पण इथं कन्सिडर करतो आपण याच्यामध्ये. मेथड ऑफ टेस्टिंग, मेथड ऑफ मार्किंग, पॅकिंग अँड स्टोरिंग ऑफ द प्रोडक्ट. म्हणजे सगळे पॅरामीटर जे असणार ते तुम्ही कसे स्टँडर्डायझेशन म्हणजे कसं करतात. आणि इथं आपण बोललं तर कॅरेक्टरिस्टिक ज्या कुठल्या असणार तर तुम्हाला ते इन्क्लूड केले बघा. मटेरियल जो असेल त्या मटेरियलचं डायमेन्शन्स, त्याचा शेप ऑफ कंपोनंट, मेथड ऑफ टेस्टिंग जे असणार ते पण इथे कन्सिडर करतो आपण. मेथड ऑफ मार्किंग जी असेल ती कन्सिडर करणार आहे, पॅकिंग असणार आहे, स्टोरिंग असणार आहे ऑफ प्रोडक्ट. हे सगळं जे असेल हे आपण कशामध्ये स्टँडर्डायझेशनमध्ये आपण काय करतोय, कन्सिडर करतोय. मग हे पॅरामीटर आपण कन्सिडर करत असताना त्याच्यामध्ये अजून एक डेफिनेशन दिलं आहे बघा. अ स्टँडर्ड इज डिफाईन ॲज अ सेट ऑफ स्पेसिफिकेशन्स फॉर पार्ट्स, materials or processes. The objective of a standard is to reduce the variety and limit the number of items to a reasonable level. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, व्हरायटी काय करायची, रिड्यूस करायची आहे. म्हणजे एकच कंपोनंट आहे त्याची व्हरायटी जर का असेल त्याच्यामध्ये आपण कन्सिडर केलं तर त्यामध्ये काय असेल बघा, त्याच्यामध्ये स्पेसिफिकेशन असणार आहे ऑफ पार्ट्स, त्यानंतर मटेरियल, त्याच्यानंतर प्रोसेसेस, हे सगळं काय असणार आहे त्याच्यामध्ये आपण एकासाठी कन्सिडर करतोय. त्यानंतर द ऑब्जेक्टिव्ह ऑफ अ स्टँडर्ड इज टू रिड्यूस द व्हरायटी अँड लिमिट द नंबर ऑफ आयटम्स टू अ रिजनेबल लेवल. तर काय करायचं तुम्हाला, नंबर ऑफ आयटम जे असणार आहे ते काय असेल याच्यामध्ये रिजनेबल लेवलला काय करायचं आहे, प्रोड्यूस करायचे आहेत. तर हे सगळे जे पॅरामीटर असणार ते पॅरामीटर किंवा कॅरेक्टरिस्टिक जे असणार आहे ते आपण कशामध्ये कन्सिडर करतोय, स्टँडर्डायझेशन करतोय. किंवा मिनिमम स्टँडर्डायझेशन डिफाईन एज द इस्टॅब्लिश मिनिमाइज द व्हेरिएशन्स. दुसरे एक डेफिनेशन जर आपण बघितलं तर त्यामध्ये त्याच्यामध्ये द प्रोसेस ऑफ इस्टॅब्लिशिंग स्टँडर्ड ॲज सो टू मिनिमाइज द व्हरायटी इन द कॅरेक्टरिस्टिक. त्या कॅरेक्टरिस्टिकमध्ये कसं व्हरायटी किंवा व्हेरिएशन जे असेल ते कमीत कमी काय असेल तर आपण काय होतं, स्टँडर्डायझेशन जे असेल ते आपण काय होतं यूज करतो. आता ह्या वेगवेगळ्या आपण डेफिनेशन जे असलेलं डेफिनेशन बघितलेले आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट आपण बघतोय On the other hand, a code is defined as a set of specifications for the analysis, design, manufacture, testing and erection of product. The purpose of code is to achieve a specific level of safety. म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये आपण म्हटलं त्यामुळे तुम्हाला स्टँडर्डायझेशन डेफिनेशन जे आहे ते तुमचं त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स जे असणार किंवा स्पेसिफिकेशन जे असेल ते आपण काय असेल मिनिमाइज व्हेरिएशन करतोय. आणि हे पण कशासाठी असणार आहे, लेवल ऑफ सेफ्टीसाठी आपण कन्सिडर करतो. द पर्पज ऑफ कोड इज टू अचीव अ स्पेसिफाईड लेवल ऑफ सेफ्टी आपण कन्सिडर करतो. तर देर आर 3 टाईप्स ऑफ
स्टँडर्ड युजर इन डिझाईन. याच्यामध्ये काय असेल बघा, स्टँडर्ड जे असणार ते वेगवेगळे 3 टाईप्स दिलेले आहेत. त्यामध्ये काय असेल आपण कोणतं पण यूज करू शकतो. तर त्यामध्ये कोणकोणते स्टँडर्ड दिले आपल्याला बघा. फर्स्ट दिलेले आपल्याला कंपनी स्टँडर्ड. दे आर युज्ड इन पर्टिक्युलर कंपनी ऑर अ ग्रुप ऑफ सिस्टर कन्सर्न्स. तर त्यामध्ये काय असेल बघा, एखादी कंपनी समजा काय आहे, त्याच्या इंडियामधली कंपनी आहे, त्याचे वेगवेगळे काय असेल याच्यामध्ये ब्रँचेस जे असणार आहेत त्या कंपनीच्या, त्या वेगवेगळ्या कशा याच्यामध्ये आहेत, शहरामध्ये किंवा सिटीमध्ये आपण म्हणू शकतो. म्हणजे काय असेल बघा, एखादी रिलायन्सची कंपनी आहे, रिलायन्स मॅन्युफॅक्चर, किंवा असं आपल्याला बघायचं जर असेल तर महिंद्रा जर आपण बघितली एक कंपनी, तर महिंद्राची ब्रँचेस म्हणजे पुण्यामध्ये असू शकतात, मुंबईमध्ये, नाशिकमध्ये, असे वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. त्या ठिकाणी काय असेल समजा त्या कंपनीने त्यांच्या फक्त मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे जी कंपनी आहे त्यासाठी समजा एखादा काय असेल कंपनी स्टँडर्ड जर वापरला, तर त्यामध्ये काय असेल, दे आर युज्ड इन पर्टिक्युलर कंपनी ऑर अ ग्रुप ऑफ सिस्टर, दिस स्टँडर्ड इज नोन ॲज अ कंपनी स्टँडर्ड. त्या कंपनीने काय असेल स्वतःसाठी जर काय असेल एखादं स्टँडर्ड जर तयार केलेलं असेल आणि ते जर त्या कंपनीमध्ये वापरत असेल तर त्याला आपण काय म्हणतो याच्यामध्ये कंपनी स्टँडर्ड. म्हणजे स्पेसिफिक एक कंपनी जर असेल, ती कंपनी काय करते, त्याच्या वेगवेगळ्या कंपनीच्या ब्रँचेस असणार आहेत किंवा त्या कंपनीमध्ये पर्टिक्युलर कंपनीमध्ये जर ती वापरत जर असेल तर त्याला आपण म्हणतोय कंपनी स्टँडर्ड आपण म्हणू शकतो. त्यानंतर नेक्स्ट बघा, आता नॅशनल स्टँडर्ड जे आहे ते नॅशनल स्टँडर्ड तुम्हाला वेगवेगळं दिलेलं आहे. इंडियामध्ये बघा BIS, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड, BIS आपण म्हणतो. म्हणजे इंडियामध्ये काय असेल, तुम्हाला एखादा कंपाऊंड जो असेल तर त्याचं स्टँडर्डायझेशन जे असेल किंवा कॅलिब्रेशन जे असेल ते विथ द हेल्प ऑफ काय असेल BIS करू शकतो. म्हणजे एखाद्या याच्यामध्ये काय असेल बघा, IS स्टँडर्ड जे असेल इंडिया याच्यामध्ये कोणता पण एखादा आपण कंपाऊंड जर घेतला, एक वस्तू कोणती पण आपण समजा घेतली तर त्यामध्ये तुम्हाला IS स्टँडर्ड जे असेल ते तुम्हाला दिलेलं असतं. तर त्यामध्ये काय असेल बघा, इंडियामध्ये काय असेल आपण ते ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड. जर्मनीमध्ये गेला तर बघा, जर्मनी डेस्टेस इन्स्टिट्यूट फॉर नॉर्मन्स, DIN तिथं वापरलं जातं. USA मध्ये काय असेल AISI असेल, अमेरिकन आयर्न अँड स्टील इन्स्टिट्यूट ऑर SAE, सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनियर्स, हे त्या ठिकाणी वापरलं जातं. UKमध्ये बघा BS, ब्रिटिश स्टँडर्ड जे असेल ते वापरलं जातं. आता हे जे काय असेल ते बघा, प्रत्येक कंट्रीने काय असेल त्यांच्यासाठी यूज केलेलं स्टँडर्ड जे आहे ते नॅशनल स्टँडर्ड. इंडियामध्ये काय असेल BIS वापरलं जातं, जर्मनीमध्ये DIN वापरलं जातं, USA मध्ये काय असेल AISI आणि SAE हे. त्यानंतर UK मध्ये काय असेल BS, ब्रिटिश स्टँडर्ड. हे प्रत्येक काय असेल बघा कंट्री वाईज असेल. त्यानंतर इंटरनॅशनल स्टँडर्ड जे असेल, तर इंटरनॅशनल स्टँडर्डमध्ये काय दिलं बघा, दिस आर प्रिपेअर्ड बाय द इंटरनॅशनल स्टँडर्ड ऑर्गनायझेशन, म्हणजे ISO आपण म्हणतो. एखादं जर कंपोज केलं तर तिथं IS स्टँडर्ड जर आपण इंडियामध्ये असेल तर त्याला IS स्टँडर्ड, बाहेर जर असेल तर त्याला ISO स्टँडर्ड आपण त्याला म्हणतो इंटरनॅशनल स्टँडर्ड. दिस आर प्रिपेअर्ड बाय द इंटरनॅशनल स्टँडर्ड ऑर्गनायझेशन, त्याला आपण म्हणतोय ISO म्हणतो. आता हे जर आपण बघितलं स्टँडर्ड जे आहे किंवा स्टँडर्डायझेशन जे आहे, नंतर त्यानंतर बघा स्टँडर्ड्स आर युज्ड इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिझाईन. त्यामध्ये बघा स्टँडर्ड जे असेल ते आपण मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये आपण कुठे यूज करतोय, कारण की आपण काय करतोय बघा, एलिमेंट ऑफ मशीन डिझाईन जे बघतोय तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय असेल स्टँडर्ड जो हे दिलेला आहे, तर त्यामध्ये काय असेल बघा, हा जो असणार आहे स्टँडर्ड जो असेल तो मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिझाईनमध्ये आपण तो कुठं वापरतोय, तर त्यामध्ये दिलेला आहे बघा, स्टँडर्ड्स फॉर मटेरियल, their chemical composition, mechanical properties and heat treatment. Last time we have seen the mechanical properties, elasticity, ductility, malleability. These properties we have seen. Standards for material, their chemical compositions. मटेरियलसाठी कोणतं स्टँडर्ड असणार आहे, केमिकल कंपोजिशन, त्यानंतर मेकॅनिकल प्रॉपर्टीज किंवा हीट ट्रीटमेंट जे असणार आहे त्यामध्ये. फॉर एक्झाम्पल पण तुम्हाला दिलं आहे बघा, इंडियन स्टँडर्ड IS 210 स्पेसिफाईज 7 ग्रेड ऑफ ग्रे कास्ट आयर्न डिझाईन ॲज FG. म्हणजे ग्रे कास्ट आयर्न जो असेल तो डेजिग्नेटेड काय दिलं आहे FG. ते डिजिग्नेशन जे आहे ते आपण पुढे बघणारच आहे. म्हणजे FG 150 म्हणजे काय असणार आहे, त्याच्यामध्ये टेन्साईल स्ट्रेंथ 150 न्यूटन पर mm स्क्वेअर. तर ते 150 म्हणजे काय असणार आहे, ते प्रत्येक पॅरामीटरसाठी तुम्हाला वेगवेगळं आहे. तर इथं फक्त तुम्हाला FGसाठी फक्त दिलेलं आहे. FG 150, FG 200, FG 220, FG 260, FG 300, FG 350 and FG 400.
द नंबर इंडिकेट्स अल्टिमेट टेन्साईल स्ट्रेंथ इन न्यूटन पर एम स्क्वेअर. मला तुम्हाला सांगितलेलं आहे की टेन्साईल स्ट्रेंथ जी असते ती कुठली आहे, अल्टिमेट टेन्साईल स्ट्रेंथ ही कशामध्ये आहे, न्यूटन पर एम स्क्वेअरमध्ये दिलेली आहे. आणि हे प्रत्येक याच्यासाठी काय करतो आपण म्हणजे एफ जीच्या 150 टेन्साईल अल्टिमेट टेन्साईल स्ट्रेंथ इन न्यूटन पर एम स्क्वेअर हे आपण वापरतो. त्यानंतर बघा स्टँडर्ड्स फॉर शेप्स अँड डायमेन्शन्स ऑफ कॉमनली युज्ड मशीन इलेवन. त्यामध्ये बघा स्टँडर्ड्स फॉर शेप्स अँड डायमेन्शन्स दिलेले आहे. कॉमनली युज्ड मशीन इलेवन त्यामध्ये कुठले कुठले आहेत बघा. द मशीन एलिमेंट इंक्लूड बोल्ट्स, स्क्रू, नट्स, रिवेट्स, बेल्ट अँड चेन्स, बॉल्स अँड रोलर बेरिंग, वायर रोप, कीज अँड स्प्लाइस. म्हणजे तुम्हाला काय असेल बघा, शेप अँड डायमेन्शन जे असेल कॉमनली युज्ड मशीन एलिमेंट तर त्यामध्ये वेगवेगळे तुम्हाला काय असेल त्यामध्ये दिलेलं आहे. त्यामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे बघा, बोल्ट दिलेला आहे, त्यानंतर काय दिलेलं आहे, स्क्रू दिलेला आहे, त्यानंतर काय दिलेलं आहे बघा, नट्स दिलेला आहे, रिवेट दिलेला आहे, बेल्ट दिलेला आहे, चेन दिलेला आहे, बॉल्स, रोलर बेरिंग, वायर रोप्स अँड की अँड स्प्लाइन एक्सेट्रा एवढं दिलेलं आहे. तर त्यामध्ये आपण काय कन्सिडर करतो, त्याच्यामध्ये ज्याचं शेप्स अँड डायमेन्शन जे असेल ते आपण कन्सिडर करतोय. तर फॉर एक्झाम्पल बघा तुम्हाला IS 2494 Part 1 specifies dimension and shape of cross section of the endless free bed for power transmissions. त्यामध्ये काय असेल बघा, endless free bed for power transmission साठी काय दिलं त्याच्यामध्ये म्हणजे ह्या पार्टसाठी तुम्हाला काय असेल डायमेन्शन जे असेल ते काय केलेलं आहे, स्पेसिफाईड केलेलं आहे. द डायमेन्शन्स ऑफ द ट्रॅपेझॉइडल क्रॉस सेक्शन ऑफ द बेड विथ width, height and included angle are specified in this standard. म्हणजे त्यामध्ये काय असेल बघा, ट्रॅपेझॉइडल क्रॉस सेक्शन जो असणार आहे बेल्टचा तर त्यामध्ये पण तुम्हाला काय असेल, विथ, हाईट आणि इन्क्लुडेड अँगल जो असेल तो स्पेसिफाईड केलेला असणार आहे. त्यानंतर बघा स्टँडर्ड्स युज्ड इन मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे आहे पॉईंट. त्यामध्ये बघा स्टँडर्ड्स फॉर फीट, टॉलरन्स अँड सरफेस फिनिश ऑफ कंपोनंट. त्यामध्ये काय बोलला, स्टँडर्ड फॉर फिट्स, टॉलरन्स अँड सरफेस फिनिश ऑफ कंपोनंट. एक्झाम्पल तुम्हाला दिलं आहे बघा, सिलेक्शन ऑफ द टाईप ऑफ फिट फॉर डिफरंट ॲप्लिकेशन इज इल्युस्ट्रेटेड इन IS 2709 ऑन गाईड फॉर सिलेक्शन ऑफ फिट. तर त्यामध्ये काय असेल बघा, तुम्हाला फिट, टॉलरन्स किंवा सरफेस फिनिश जो असेल त्यामध्ये सिलेक्शन ऑफ फिट जो असेल प्रत्येक वेगवेगळ्या ॲप्लिकेशनसाठी ते IS 2709 म्हणजे काय असेल याच्यामध्ये तुम्हाला ते गाईड केलेलं आहे. त्यानंतर बघा द टॉलरन्स ऑर अप्पर अँड लोअर लिमिट, द टॉलरन्स ऑर अप्पर अँड लोअर लिमिट फॉर व्हेरियस साइजेस ऑफ होल अँड शाफ्ट आर स्पेसिफाईड इन IS 919 ऑन रिकमेंडेशन ऑफ लिमिट्स अँड फिट्स फॉर इंजिनिअरिंग. त्याच्यामध्ये पण बघा IS 919 जो असेल त्याच्यामध्ये तुम्हाला काय डिटरमाइन केलेलं आहे, तर टॉलरन्सेस ऑर अप्पर अँड लोअर लिमिट जे असेल ते यामध्ये डिटरमाइन केलेलं आहे. हे पण कसं आहे, स्टँडर्ड आहे. त्यानंतर बघा IS 10719 एक्सप्लेन मेथड फॉर इंडिकेटिंग सरफेस टेक्स्चर ऑन टेक्निकल ड्रॉइंग. त्यामध्ये सरफेस टेक्स्चर जो असेल तो तुम्हाला त्याच्यामध्ये काय असेल, इंडिकेटिंगसाठी काय असेल, आपण IS 10719 हा जो असेल स्टँडर्ड जो असेल तो आपण त्या ठिकाणी यूज करतो. आणि हे जे आपण बघितली ते कशासाठी म्हणजे फिट, टॉलरन्स आणि सरफेस फिनिश. जो तुम्हाला पहिल्यांदा दाखवला तो कुठला फिटसाठी असेल, दुसरा जो असेल तो कुठला तुमचा टॉलरन्ससाठी आहे, तर थर्ड जो तुम्हाला दाखवला तो सरफेस फिनिश. म्हणजे IS 10719 जो असेल तो सरफेस फिनिश म्हणजे तुमचा सरफेस फिनिश जो आहे तो रफ आहे किंवा स्मूथ आहे. रफनेस जर असेल तर ते रफनेस ग्रेड काय आहे हे त्यामध्ये काय असेल तुम्हाला ते डिफाईन केलेलं आहे. त्यानंतर बघा स्टँडर्ड फॉर टेस्टिंग ऑफ प्रोडक्ट. टेस्टिंग ऑफ प्रोडक्टसाठी काय दिलं आहे, स्टँडर्ड काय बघा, दीज स्टँडर्ड समटाइम्स कॉल्ड एज कोड्स गिव्ह प्रोसिजर टू टेस्ट द प्रोडक्ट सच ॲज प्रेशर वेसल, बॉयलर, क्रेन और and wire roll where safety of the operator is an important considerations. याच्यामध्ये काय तुम्हाला केलेलं आहे बघा, ते प्रेशर वेसल असेल, बॉयलर असेल, क्रेन असेल, वायर रोप असेल, या प्रत्येकासाठी काय असेल तुम्हाला सांगितलेलं आहे सेफ्टी ऑफ ऑपरेटर काय असेल इम्पॉर्टंट कन्सिडरेशन तुम्ही घेतात. आणि फॉर एक्झाम्पल IS 807 इज अ कोड ऑफ प्रॅक्टिस फॉर डिझाईन, मॅन्युफॅक्चर, इरेक्शन अँड टेस्टिंग ऑफ क्रेन्स अँड हॉइस्ट. तो IS 807 जो असेल तो कोड कशासाठी दिलेला आहे, डिझाईन, मॅन्युफॅक्चर आणि इरेक्शन, टेस्टिंग ऑफ क्रेन्स अँड हॉइस्ट यासाठी दिलेला आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट बेनिफिट्स ऑफ स्टँडर्डायझेशन. स्टँडर्डायझेशनचे कोणकोणते बेनिफिट
तर त्यामध्ये बघा रिडक्शन इन टाइप्स अँड डायमेन्शन्स ऑफ आयडेंटिकल कंपोनंट इन्व्हेंटरी कंट्रोल. हां, त्यामध्ये काय केलेलं बघा, टाईप अँड डायमेन्शन जे असेल टाईप्स अँड डायमेन्शन त्यामध्ये काय असेल रिडक्शन तुमचं होऊ शकतं याच्यामध्ये स्टँडर्डायझेशनमध्ये. रिडक्शन इन मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीज, मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीज जे असतात त्याच्यामध्ये पण काय होणार, याच्यामध्ये रिडक्शन होणार आहे. इझी टू रिप्लेस इंटरचेंजेबिलिटी, म्हणजे कोणता पण पार्ट आपण कोणत्या म्हणजे एका साईजचं तुम्हाला सांगितलं 10 मिनिटचा एखादा स्क्रू आहे, दुसरा एखादा आपण कोणता पण 100 क्वांटिटीमध्ये एखादा 10 मिनिटचा स्क्रू जर यूज केला आणि तो जर त्या ठिकाणी रिप्लेस केला तर इझी टू रिप्लेस, नो नीड टू डिझाईन ऑर टेस्ट द इलेमेंट. त्या ठिकाणी काय असेल, तो परत टेस्ट करायसाठी किंवा डिझाईन करायसाठी काय गरज नाही. इम्प्रूव्ह क्वालिटी अँड रिलायबिलिटी, त्यामध्ये काय असेल तुम्हाला त्याची क्वालिटी इम्प्रूव्ह होते आणि काय असेल रिलायबिलिटी म्हणजे खात्रीशीर जो असेल तो पण वाढणार आहे. इम्प्रूव्ह रिपिटेशन्स ऑफ द कंपनी विच मॅन्युफॅक्चर स्टँडर्ड कंपोनंट. इम्प्रूव्ह रिप्युटेशन्स ऑफ द कंपनी विच मॅन्युफॅक्चर्स स्टँडर्ड कंपोनंट, ज्या कंपनीचं काय असेल बघा स्टँडर्ड जर तुम्ही कंपोनंट जर घेतला असेल त्याचं रिप्युटेशन जे असेल वाढलं. कारण की आपण मोस्टली एखादा कंपोनंट घेत असताना तर IS स्टँडर्ड्सचा जर असेल म्हणजे एखादं प्रेशर कुकर आहे, एखादं कोणतं पण आपण काय केलं फ्रीज वगैरे घेतला असेल त्याला जर IS स्टँडर्ड जर असेल तर त्याच्यामध्ये काय असेल ते आपण काय म्हणतो बाबा हे स्टँडर्डनुसार जर असेल तर ओके आहे किंवा चांगलं आहे आपण म्हणतो. म्हणजे तुम्हाला काय ठिकाणी क्वालिटी दिसते, आपल्याला रिलायबिलिटी दिसते, त्यामुळे आपण काय करतो त्या कंपनीचं रेप्युटेशन. म्हणजे आपण मोस्टली घेताना बघा सॅमसंगचे मोबाईल, त्यानंतर तुमचा LGचा फ्रीज, सॅमसंगचा फ्रीज जे असणार आहे हे अशा पद्धतीने काय करतो आपण त्याच्यामध्ये घेतो. त्यानंतर बघा समटाईम्स इट इन्श्युअर द सेफ्टी, हे काय असणार आहे सेफ्टी इन्श्युअर करणार आहे. इट रिझल्ट इन ओव्हरऑल कॉस्ट रिडक्शन, ओव्हरऑल कॉस्ट रिडक्शन काय असेल त्याच्यामध्ये पण होणार आहे. हे जे काय असणार ते बेनिफिट आहे कशाचे स्टँडर्डायझेशनमध्ये. त्यानंतर नेक्स्ट बघा प्रिफर्ड नंबर. आता हा जो पॅरामीटर जो आहे हा पण तुमचा स्टँडर्डायझेशनचा नंतर प्रिफर्ड नंबर. तर त्यामध्ये काय दिलं बघा, विथ द एक्सेप्टमेंट ऑफ स्टँडर्डायझेशन there is a need to keep the standard size or dimensions of any component or product in discrete step. म्हणजे एखादं तुम्हाला काय असेल कंपोनंट मॅन्युफॅक्चर करायचं आहे, म्हणजे तुम्हाला काय असेल बघा एखादी कंपनी पीटर इंग्लंडचं काय करते याच्यामध्ये शर्ट मॅन्युफॅक्चर करते आणि तो शर्ट मॅन्युफॅक्चर करत असताना त्याच्यामध्ये काय असेल वेगवेगळ्या साईज तुमच्या असणार आहेत. म्हणजे लहानांसाठी वेगळा, मोठ्यांसाठी वेगळा. तर मोठ्यांसाठी जर वेगळं तर त्यामध्ये तुम्हाला साईज जी असेल ती तुम्हाला दिलेलं आहे 36, 38, 40, 42 असं तुम्हाला प्रत्येक याच्यामध्ये वेगळा साईज दिला असेल. आणि त्या साईजमध्ये काय असेल त्याच्यामध्ये तर बाबा त्या नंबरची साईज म्हणजे एखाद्याला काय असेल शर्ट जर घ्यायचा असेल तर तो एकतर 38चा येऊ शकतो, एकतर 40चा येऊ शकतो. 39 साईज जी असेल ती त्याला म्हणजे ते तुम्हाला मॅन्युफॅक्चर करत नाही, तर त्यामध्ये तुम्हाला साईजेस जे असतात ते वेगवेगळ्या दिलेल्या आहेत. आणि त्याला आपण म्हणतो डिस्क्रिप्ट स्टेपमध्ये काय असेल एखाद्या जो काही कंपाऊंड तुम्ही काय असेल मॅन्युफॅक्चर करणार आहे तर त्याच्या तुम्हाला स्टँडर्ड साईजेस जे असेल त्या तुम्हाला दिलेल्या आहेत. आणि त्याच ह्याच्यामध्ये काय असेल त्या नंबरमध्ये तुम्ही काय असेल मॅन्युफॅक्चर करता आणि त्यालाच तुम्ही काय त्याच्यामध्ये प्रिफर्ड नंबर. आणि त्यामध्ये काय म्हणतो आपण त्याला विथ द एक्सेप्टन्स ऑफ स्टँडर्डायझेशन देयर इज अ नीड टू कीप द स्टँडर्ड साईज ऑर डायमेन्शन्स ऑफ एनी कंपोनंट ऑफ प्रोडक्ट इन डिस्क्रिप्शन. म्हणजे एखाद्या कंपनीचा आपण जर काय केला शर्ट जर घेतला, दुसऱ्या कंपनीचा आपण 38चा घेतला तर मोस्टली काय असेल त्याच्यामध्ये त्या परफेक्ट साईज असते 38 आणि त्याची 38. हे पण तुम्ही काय असं स्टँडर्ड्स केलं आणि त्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग जे आहे प्रत्येक कंपनी 38, 40, 42 नंतर 44 या साईजनंच काय करते त्याच्यामध्ये ते मॅन्युफॅक्चर करते. त्यानंतर बघा द साईज शूड बी स्प्रेड ओव्हर द वाईड रेंज ॲट द सेम टाईम दिस शूड बी स्पेस्ड प्रॉपरली. म्हणजे आपण जर काय केलं बघा साईज जर आपण हे केलं होतं म्हणजे 38 असेल, 40 असेल, 42 असेल, हे आपण काय करू शकतो त्यामध्ये वाईड रेंज तुम्ही काय करू शकता मॅन्युफॅक्चर करू शकता आणि ते काय असेल प्रॉपरली स्पेस्ड पण करू शकता. याच्यामध्ये स्पेस्ड प्रॉपरली म्हणजे इथं तुम्हाला मिळणार ते किती या साईजचे मिळणार त्या याच्यामध्ये त्या साईजचं मिळणार हे आपण करू शकतो. फॉर एक्झाम्पल इफ शाफ्ट डायमीटर आर टू बी स्टँडर्ड बिटवीन द 10 mm अँड 25 mm. म्हणजे तुम्हाला काय असेल शाफ्टचं स्टँडर्डायझेशन जे आहे ते 10 mm ते 25 mm मध्ये जर करायचं असेल तर तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे. तर काय दिलं बघा देर साईजेस शूड बी लाईक 10 mm, 12.5 mm, 16 mm and 20 mm, 25 mm, not like 10 mm, 11 mm, 13 mm, 18 mm, 25 mm. म्हणजे तुम्हाला काय असेल 10 ते 25 mm मध्ये काय
असेल एखाद्या शार्टची साईज जर काय असेल मॅन्युफॅक्चर करायची असेल तर त्यामध्ये तुम्हाला काय करतो आपण 10, 12.5, 16, 20, 25 या साईजनं आपण करतो त्याच्यामध्ये मॅन्युफॅक्चर करतो. पण त्यामध्ये 10, 11, डायरेक्टली 13, 18, 25 असं आपल्याला आपण कोणती पण साईज ठरवून काय असेल आपण करत नाही. तर त्यामध्ये तुम्हाला इथे स्टँडर्ड जे असेल त्यानुसार काय असेल ते प्रीपेड नंबर सिरीजनुसार 10 mm, 12.5 mm असे या पद्धतीने आपण करतोय. दिस लीड टू द यूज ऑफ जिओमेट्रिकल सिरीज नोन ॲज सिरीज ऑफ प्रिफर्ड नंबर ऑर प्रिफर्ड सिरीज. मग त्यालाच आपण म्हणते ही जिओमेट्रिक सिरीज आहे आणि त्या सिरीजला आपण म्हणते सिरीज ऑफ प्रिपेड नंबर ऑर प्रिपेड सिरीज. म्हणजे तुम्हाला काय असेल एखाद्या याच्यामध्ये चप्पल घ्यायचं असेल तर तुम्हाला प्रत्येकाचे नंबर दिलेले आहेत. तर 3 नंबर, 4 नंबर, 5 नंबर, 6 नंबर, 7 नंबर, 8 नंबर, 10 नंबर असं. म्हणजे मॅक्झिमम बऱ्यापैकी 10 असेल. जर का असेल त्याच्यामध्ये तुम्हाला त्यापेक्षा मोठं जर पाहिजे असेल तर आपण जे करतो ते ऑर्डर देऊन आपण घेतोय. मग मॅक्झिमम जर आपण म्हटलं तर 10 नंबरसाठी घेतो आणि ते जे नंबर जे आहेत त्याला आपण म्हणतोय प्रिफर्ड नंबर सिरीज. द प्रिफर्ड सिरीज आर सिरीज ऑफ नंबर ऑब्टेन्ड बाय जिओमेट्रिकल प्रोग्रेशन अँड राउंडेड ऑफ. त्यामध्ये काय केलेलं आहे जिओमेट्रिक प्रोग्रेशन केलेलं असणार आहे आणि त्याला आपण ते प्रिफर्ड नंबर सिरीज. त्यामध्ये काय असेल जिओमेट्रिक सिरीज जे असणार आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे सायझेस जे असेल ते थोड्या याच्यामध्ये काय केलेलं इन्क्रीमेंट केलं असणार आहे. मग त्यामध्ये आपण जर दाखवलेलं आहे तुम्हाला याच्यामध्ये 10 ते 25 करायचं असेल तर तुम्हाला इथे एक्झाम्पल दिलेलं आहे. आणि ही जिओमेट्रिकल सिरीज जी आहे ती तुम्हाला काय आहे बघा जिओमेट्रिकल प्रिफर्ड सिरीज जी आहे ती तुम्हाला दिलेली आहे खाली. प्रिफर्ड नंबर बघा काय केलेला आहे देअर आर 5 बेसिक सिरीज विथ द स्टेप रेशो ऑफ 5 काय दिलं तुम्हाला बेसिक सिरीज विथ स्टेप्स रेशो दिलेला आहे. त्यामध्ये बघा 5√10, 10√10, 20√10, 40√10 अँड 80√10 हे जे असणार आहेत तर ह्या काय दिलेल्या तुम्हाला 5 बेसिक सिरीज दिलेल्या आहेत. आणि ह्या 5 बेसिक सिरीजमध्ये तर त्याचे हे जर आपण काढलं दीज रेशो आर अप्रोक्सिमेटली इक्वल टू म्हणजे ह्याची जर व्हॅल्यू आपण काढली तर किती देते 1.58, 1.26, 1.12, त्यानंतर 1.06 आणि 1.03 एवढे दिलेले आहे. म्हणजे एखादी साईज जर तुम्हाला चेंज करायची असेल तर पहिली साईज तुमची ही असेल, दुसरी साईज ही असेल, तिसरी साईज ही असेल, चौथी साईज ही असेल, पाचवी साईज ही असेल. त्याला मल्टिप्लिकेशन तुम्ही करता. द 5 बेसिक सिरीज ऑफ प्रिफर्ड नंबर known as preferred series as designated as काय दिलेलं बघा R5, R10, R20, R40 and R80 अशा ह्याच्यामध्ये काय दिलेलं हे केलेलं आहे. म्हणजे प्रिपेड सिरीज जी असेल त्यामध्ये पहिला R5, R10, R20, R40 आणि R80 जे असेल म्हणजे 5√10, 10√10, 20√10, इथं 40√10 आणि 80√10 असं या पद्धतीने काय असेल तुम्हाला प्रिफर्ड नंबर सिरीज जी असेल ती दिलेली आहे. त्यानंतर बघा याच्यामध्ये एक्झाम्पल पण दिलेलं आहे. द एक्झाम्पल ऑफ प्रिफर्ड नंबर सिरीज आर स्टँडर्ड शाफ्ट डायमीटर, पॉवर रेटिंग ऑफ कपलिंग, सेंटर डिस्टन्स ऑफ स्टँडर्ड गिअर बॉक्सेस. याच्यामध्ये काय असेल बघा प्रिफर्ड नंबर सिरीज जे असेल ते आपण त्याच्यामध्ये स्टँडर्ड शाफ्ट डायमीटरसाठी वापरू शकतो. पॉवर रेटिंग ऑफ कपलिंग जे असेल त्यासाठी वापरतो. त्यानंतर डिस्टन्स ऑफ स्टँडर्ड गिअर्स बॉक्सेस जे असेल त्यासाठी पण काय होते आपण प्रिफर्ड नंबर सिरीज जे असेल ती वापरतो. त्यानंतर बघा याच्यामधला लास्टचा पॉईंट जो आहे तो म्हणजे कुठला ॲडव्हान्टेजेस ऑफ प्रिफर्ड नंबर्स. ॲडव्हान्टेजेस ऑफ प्रिफर्ड नंबर त्यामध्ये बघा काय काय द डिफरन्स इन 2 सक्सेसिव्ह टर्म्स हॅज अ फिक्स्ड पर्सेंटेज. मग त्यामध्ये प्रिफर्ड नंबर सिरीजमध्ये 2 सक्सेसिव्ह काय दिलं तुम्हाला टर्म्स हॅज अ फिक्स्ड पर्सेंटेज. ती वर्ष आपण जसं पहिलं प्रिफर्ड नंबर तसं तुम्हाला दिलेलं आहे. कशामध्ये जर शर्टची साईज तुम्हाला घ्यायची असेल तर आपण 36, 38, 40 जशी घेतो. ही काय असेल तुमच्या सक्सेसिव्ह टर्म्स जे असणार आहेत त्यामध्ये फिक्स्ड पर्सेंटेज काय असेल त्यामध्ये प्रत्येक जणांना डिफरन्स जो असेल तो 2चा आहे. त्यानंतर बघा इट प्रोव्हाइड्स स्मॉल स्टेप्स फॉर स्मॉल क्वांटिटीज. म्हणजे स्मॉल क्वांटिटीमध्ये असेल तर स्मॉल स्टेप्स आपण घेतो आहे अँड लार्ज स्टेप्स फॉर लार्ज क्वांटिटीज. म्हणजे एखादी साईज जर मोठी जर असेल तर लार्ज क्वांटिटीमध्ये आपण त्याच्यामध्ये काय असेल पर्सेंटेज 2 टर्म्सची इंक्रीज करणार आहे. स्मॉल जर असेल तर स्मॉल क्वांटिटीमध्ये. द प्रोडक्ट रेंज इज कवर्ड विथ मिनिमम नंबर ऑफ सायझेस विदाउट रिस्ट्रिक्टिंग द चॉईस ऑफ द कस्टमर. याच्यामध्ये काय असेल बघा प्रोडक्ट रेंज जी असेल ती कशा काय करतो आपण कवर्ड विथ मिनिमम नंबर ऑफ सायझेस विदाउट रिस्ट्रिक्टिंग द चॉईस ऑफ कस्टमर. म्हणजे कस्टमरचं जर आपण काय केलेलं आहे त्याच्यामध्ये चॉईस जर आपण बघितली म्हणजे किती जर आपल्याला 39चा शर्ट जर पाहिजे शर्ट पाहिजे असेल किंवा टी शर्ट असेल तो तुम्हाला नसणार आहे. एकतर त्यांना 38चा यूज करावा किंवा 40चा असेल. 39
द्यायचं नसताना. मग त्यामध्ये आपण काय केलेलं आहे, प्रोडक्ट रेंज इज कवर्ड विथ मिनिमम नंबर ऑफ सायझेस. मिनिमम नंबर ऑफ सायझेसमध्ये आपण काय केलेले आहे, सेट केलेले आहे. आणि त्यामध्ये काय असेल, कस्टमरची चॉईस जे असेल ते रिस्ट्रिक्ट केलेलं आहे. आणि अशा पद्धतीने काय करतो आपण याच्यामध्ये, हा जो असेल स्टँडर्डायझेशन आणि प्रिफर्ड नंबर सिरीजचा हा पार्ट आपण काय करतो आहे इथं संपवतो आहे. आफ्टर दॅट वी कॅन सी इन नेक्स्ट पार्ट इन नेक्स्ट लेक्चर. ओके, थँक्यू.